निवडणुका लोकशाहीचं जे तंत्र असतं त्याचा एक अनिवार्य भाग आहे आणि म्हणून ते सर्व नागरिकांचं कर्तव्यही आहे आणि त्याच्यामुळे जनहिताचा विचार करून आपल्याला योग्य वाटतो त्या उमेदवाराला मत देणे हे जेव्हा जेव्हा निवडणुका असतात तेव्हा तेव्हा प्रत्येकाने केलं पाहिजे। त्या दृष्टीने आणि त्या दिवसाचं ते पहिलं कर्तव्य असतं म्हणून मी पहिले येऊन नंबर लावला। लोकशाही प्रजातांत्रिक रचना का एक अनिवार्य भाग चुनाव है और इसलिए वो नागरिकों का कर्तव्य भी है। तो संतुलित विचार करके जनहित का विचार करके योग्य लगता है उस उम्मीदवार को मत देना, वोट देना, ये अपना कर्तव्य रहता है। उस दिन का वो पहला कर्तव्य होता है, इसलिए मैंने पहले आके नंबर लगाया। धन्यवाद। उद्बोधन में गांव, शहर, राज्य और देश के बारे में बात करते हैं। ये शहर स्तर के ये पूरे चुनाव है, नागरिक कर्तव्य और आम आदमी की स्थानिक समस्या जो है उसके ऊपर प्राधान्य के ऊपर ये पूरे शहर। इसलिए मैंने बोला जनहित का विचार करके उसमें सब आता है। पडले पाहिजे। निवडणूक आयोगही सांगतो, तुम्ही सांगता, आम्ही सांगत असतो। आता परिणाम जेव्हा होईल तेव्हा होईल। मतदान प्रतिशत कम हो रहा है, मतदान प्रतिशत बताया, हिंदी में बताए। आप भी प्रयास कर रहे हैं, चुनाव आयोग भी बार बार करता है और हम भी लोग कहते हैं प्रयास करते रहे, एक न एक दिन सबके मन में जो सज्जन है वो जागेगा और अपना काम करेगा। नोटाऐवजी उपलब्ध उमेदवारांची निवड करायची। अवेलेबल बेस्ट तुम्ही नेहमी सांगत आले, अवेलेबल बेस्टचा अवेलेबल बेस्टच ठीक आहे। नोटा म्हणजे सगळ्यांना आपण रिजेक्ट करतो तेव्हा आपण नको असलेल्या माणसाला प्रमोट करतो, असं होतं ते। म्हणून नोटा नागरिकांच्या वैतागाच्या दृष्टीने दिलेला ऑप्शन असला तरी त्यातल्या त्यात चांगला माणूस, अराजक हे सगळ्यात वाईट, राजा नसणं असं महाभारतात भीष्मांनी म्हटलं आहे। धिक अराजकम असं त्यांनी म्हटलं आहे। तेव्हा कोणीच नाही, त्यापेक्षा कोणीतरी हवा, देश चालण्याच्या दृष्टीने ते महत्त्वाचं आहे। नोटा के संबंध हिंदी में बता दीजिए, हिंदी में। तर मोहन भागवतांची आपण प्रतिक्रिया पाहत होतो। नागपूरमध्ये मतदानाचा हक्क त्यांनी बजावला आणि त्यानंतर माध्यमांबरोबर बोलत होते। तर संपूर्ण राज्यामध्ये 29 महापालिकांमध्ये आता मतदानाला सुरुवात झाली आहे। डिलिव्हरीच्या वेळा त्यांना घेऊन जायला आणि याला काही वेळा झोळी करून जावं लागतं। अशी परिस्थिती जर खेड्यात असेल तर ती बदलली पाहिजे, त्याशिवाय खरं स्वातंत्र्य अजिबात मिळालेलं नाही असं म्हणा। आणि एक आहे, पैसे वाटून जर तुम्ही मतं विकत घ्यायचं असाल तर तुमच्या इतके काय, आणि हे सगळे भांडवलदारांचे पैसे असतात आणि भांडवलदार यांना पैसे पुरवतात आणि हे पैसे सगळ्यांना वाटतात। आता पहा, माझ्याकडे स्वयंपाकाला बाई येते,